कन्क्लूड करा आपण प्रभू साहेब. हां, अध्यक्ष महोदय, सुमारे 200 कोटी रुपयाच्या सार्वजनिक निधीचा प्रश्न असताना सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन याबाबत पूर्णपणे उदासीन असल्याचे दिसून येतं. विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा निवडक कंत्राटीदारांचं हित जपण्याचा प्रयत्न याच्यामध्ये दिसतो. असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक बोलतायत. जर पारदर्शकतेच्या नावाखाली जुन्या प्रक्रियेपेक्षा अधिक विलंब, कमी स्पर्धा आणि निवडक लाभार्थ्यांना कामे देण्याचं पद्धत अवलंबली जात असेल तर या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी होणं आवश्यक आहे. माझी एवढीच मागणी आहे की जे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, जे पालकांना ताण आला, ज्या वस्तू उशिरा गेल्या, त्याची चौकशी करा आणि याच्यामागे काय कारण आहे, कोण अधिकारी दोषी आहे, कशामुळे हे झालं, ही कोणाची आयडिया होती, कोणाची संकल्पना होती, संकल्पना बाबा, संकल्पना होती, हे जरा आम्हाला कळू दे आणि ते उत्तरात सांगा. आमची मागणी आहे की या सर्व निविदा प्रक्रियेची स्वतंत्र आणि निपक्ष चौकशी करण्यात यावी आणि GM पोर्टलवरील सर्व व्यवहार आणि पात्रता निकष सार्वजनिक करण्यात यावेत. कामे देताना कोणत्याही निकषाचा अवलंब करण्यात आला याची माहिती जनतेसमोर ठेवावी आणि विद्यार्थ्यांना प्रलंबित शालेय साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे. आमची मागणी आहे की मुंबईकरांच्या कराच्या पैशातून चालणाऱ्या या योजनेत कोणत्या प्रकारचा गैरव्यापार झाला, पक्षपातीपणा झाला की भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असं सांगणाऱ्यांनी भ्रष्टाचार केला किंवा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न झाला, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या जनतेसमोर येऊन इकडे असणाऱ्या प्रशासनाने उत्तर द्यावं. शेवटी लोकनियुक्त बॉडी असली तरी देखील तिकडे महापालिकेमध्ये आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त आणि प्रशासन सर्व असतं. कारण 20 वर्ष मी महानगरपालिकेत काम केलं, त्यामुळे सत्ता पक्ष विरोधी पक्ष या गोष्टीच नाहीत. प्रशासनच ठरवतो स्वतः काय करायचं ते. आणि मग याला सगळ्याला जबाबदार जे कोण आहेत ना, त्यांनी येऊन एकदा सांगा लोकांसमोर की घ्या प्रेस आणि सांगा की अशी पारदर्शकता आम्ही आणणार होतो, अशी आमची संकल्पना होती, पण आम्ही फसलो. आम्हाला कोणाला ज्याला काम दिलं त्यांनी आम्हाला फसवलं आणि म्हणून आम्ही विद्यार्थ्याला फसवलं, म्हणून आम्ही पालकांना फसवलं, म्हणून आम्ही मुंबईकर जनतेला फसवलं, म्हणून एवढा मोठा भ्रष्टाचार झाला आणि याच्यामध्ये एवढे लोक दोषी आहेत, त्यांना तात्काळ आम्ही निलंबित करतो. हा हिम्मत अध्यक्ष महोदय असेल हिम्मत सरकारमध्ये तर करून दाखवा. आणि म्हणून या प्रस्तावाच्या निमित्ताने अनेक मुद्द्यावरती मला बोलायचं होतं, अनेक विषय माझ्याकडे होते, परंतु या प्रस्तावाच्या निमित्ताने जेव्हा म्हणून हा प्रस्ताव 293चा येतो आणि ज्यावेळी मी मुंबई शहरातील सर्वसामान्य माणसाचे प्रश्न या सभागृहामध्ये पोटतिडकीने मांडतो, तळमळीने मांडतो, अंतरात्म्यापासून मांडतो, सर्वसामान्य दुःख मी समजून घेऊन ते आवाज या सभागृहात उठवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सरकारकडे साधी अपेक्षा असते की पोट तिडकीने बोलणारा आमच्यासारखा माणूस हा विरोधी पक्षाचा असला तरी जनभावना मांडतोय, त्याचं कुठेतरी उत्तर द्या, त्याला कुठेतरी न्याय द्या. त्याच्या प्रश्नाची वाचा फोडताना सर्वसामान्य असलेले सरकारचे अधिकार त्या माणसाच्या हितासाठी वापरा आणि मुंबईकरांचं, या शहरात राहणाऱ्या नागरिकांचं, मग शहर पुणे असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, ठाणा असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, कुठचाही नगर असू दे, तिथल्या नागरिकाला न्याय द्या, ही माझी या प्रस्तावाच्या माध्यमातून विनंती आहे. मला माहिती आहे की माझ्यानंतर अनेक लोक बोलणार आहेत, वेगवेगळे विषय आहेत आणि आपण विनंती केली, पण माननीय अध्यक्ष महोदय आपण सतत सातत्याने या सदनाला मार्गदर्शन करत असता, त्यामुळे याच्यानंतर माझे अनेक सदस्य वेगवेगळ्या विषयावरती बोलतील, पण मी मांडलेल्या ज्या भावना आहेत त्या सर्वसामान्यांची तळमळ आहे, सर्वसामान्यांचं दुःख आहे, सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे, सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनामध्ये अंतरात्मा जो या ठिकाणी साथ घालतोय की सरकार राजा काहीतरी कर, केवळ खासदार आणि आमदार फोडून हे सरकार चालत नाही, तर सर्वसामान्य माणसाला न्याय द्या असा आक्रोश करतोय, त्या आक्रोशाला कुठेतरी ओ द्या, एवढंच मला सांगायचंय. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.